ओम नमो आदेश. आपण पहिल्या अध्यायात अवताराची पूर्वकथा, भगवान शंकराकडून पार्वतींना उपदेश तसेच मच्छिंद्रनाथांचा जन्म या गोष्टीवरती प्रकाश टाकला होता. त्याचबरोबर आता अध्याय दुसरा. ओम नमो आदेश. दत्तप्रभूंचा मच्छिंद्रांना उपदेश, शाब्रविद्येची निर्मिती व ब्राह्मण श्रीस भस्मदान. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. भगवान शंकर व दत्तात्रय बद्रिकात वनाची शोभा पाहत 3 दिवस संचार करत होते. फिरता फिरता त्यांची पावले अचानक थबकली. त्या अरण्यात एके दिवशी 17-18 वर्षांचे बालयोगी मच्छिंद्र घोर तपश्चर्या करत होते. त्यावेळी त्यांचा अस्थिपंजर देह पाहून शिवजी आणि दत्तप्रभू दोघांनाही मोठे आश्चर्य वाटले. मग भगवान शंकरांनी त्यांचा तपश्चर्या हेतू जाणून घेण्यासाठी दत्तात्रयांना त्यांच्यापाशी पाठवले. त्यांनी मच्छिंद्रांकडे जाऊन त्यांना हाक मारली व म्हणाले, हे तरुण तपस्वी, तुम्ही एवढे घोर तप कशासाठी करत आहात? हे ऐकून त्यांनी मोठ्या कष्टाने डोळे उघडले व समोर एक महायोग्यांना पाहून नम्रपणे वंदन करून म्हणाले, गुरुदेव, गेल्या 12 वर्षात मला येथे एकही मनुष्य दिसला नाही, पण ज्या अर्थी आपण येथे येऊन मला तपाचा हेतू विचारत आहात, त्या अर्थी आपण मला अनुग्रहरूपी प्रसाद देण्यासाठीच येथे आला आहात असे वाटते. तरी कृपया आपला परिचय द्या. तेव्हा दत्तप्रभू म्हणाले, मी आत्रिनंदन असून तुमच्यावर कृपा करण्यासाठीच येथे आलो आहे. ते ऐकून त्यांच्या डोळ्यात कृतज्ञतेने अश्रू तरळले. गुरुदेव, आपण सर्वज्ञ असूनही माझी 12 वर्षे उपेक्षा का केलीत? असे म्हणून त्यांनी त्यांचे चरण धरले. तेव्हा कारुण्यमूर्ती गुरुदेवांनी मोठ्या प्रेमाने त्यांचे सांत्वन केले आणि त्यांच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवून त्यांना दिव्य मंत्रांचा उपदेश केला. त्या उपदेशाने त्यांच्या अंतःकरणात निजबोध ठसला आणि सर्वत्र एकमेव ब्रह्मतत्वच व्यापून असल्याची खूण पटली. त्यानंतर दत्तप्रभूंनी त्यांना शिवजींच्या चरणावर घातले. त्यावेळी त्यांच्या सूचनेवरून भगवान दत्तात्रयांनी मच्छिंद्रांना कला, विद्या, मंत्र व तंत्र शिकवले. त्यांना देवतांच्या शक्ती प्राप्त करून दिल्या. अशा प्रकारे सर्व गोष्टी समर्थ केल्यानंतर श्रीगुरूंनी त्यांना संप्रदायाच्या परंपरेनुसार योगदीक्षा देऊन नाथ ही संज्ञा, शैली, शृंगी आदी अलंकार, नाथपंथी भूषणे व दीक्षेचे सामर्थ्य देऊन नाथ संप्रदाय वाढवण्याची आज्ञा केली. त्यानंतर ते स्वस्थानी परतले आणि त्यांच्या आज्ञेने मच्छिंद्रही दक्षिणेकडे निघाले. शाब्री विद्येची निर्मिती पाहू. पुढे पदभ्रमण करत मच्छिंद्र सप्तशृंग पर्वतावर गेले. तेथे अंबेचे दर्शन घेऊन तिचे स्तवन करू लागले. त्या समयी मातेच्या कृपेने त्यांना आपल्या संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडेल असे दिव्यशास्त्र काव्यरूपाने रचवून ठेवावे अशी स्फूर्ती झाली. पण त्यासाठी देवतांची अनुकूलता आवश्यक होती. म्हणून त्यांनी देवीसन्मुख 7 दिवसाचे अनुष्ठान केले. त्या सेवेने संतुष्ट झालेल्या भगवतीने त्यांना दर्शन देऊन त्यांची इच्छा विचारली. तेव्हा ते म्हणाले, माते, शाब्री विद्येवर कवित्व करण्याचा मानस आहे. त्या कार्यास सुयश लाभण्यासाठी मला मदत कर. तेव्हा तिने त्यांना मार्तंड पर्वतावर नेले. तेथे त्यांच्याकडून बीजमंत्रोक्त हवन करवले. त्या प्रभावाने तेथे कांतिमान आणि विशालकाय असा नागवृक्ष प्रकट झाला. तो समस्त सिद्धींचे भांडार होता. त्याच्या प्रत्येक फांदीवर विविध देवतांचा निवास होता. देवीने नाथांना त्यांचा परिचय करून दिला आणि त्यांना वश करून त्यांचा विद्यामंत्र प्राप्त करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगितला. ती म्हणाली, ब्रह्मगिरीजवळ अंजन पर्वत आहे. तेथे काचित नावाची एक दक्षिणगामी नदी आहे. तिच्या काठावर हत्तीच्या पावला एवढी 100 जलयुक्त कुंडे आहेत. तेथे महाकालीचे स्थान आहे. तिचे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर एक सुकलेली पांढरी वेल दिसेल. तिचे 100 तुकडे करून
एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत पुढे जा. परतीच्या मार्गावर ज्या कुंडातील वेल सजीव दिसेल तेथील पाण्याने स्नान करून थोडे पाणी प्या. त्याने तुम्हाला मूर्छा येईल. त्यावेळी मूर्छा जाईपर्यंत तुम्ही सूर्याच्या 12 नामांचा सतत जप करा. त्यामुळे तुम्ही शुद्धीवर याल. त्यानंतर सूर्याला वंदन करून तुम्ही त्या कुंडातील पाणी एका कुपीत भरून येथे आणा. मग पुन्हा एकदा सूर्याच्या 12 नामांचा उच्चार करून त्या पाण्याने या नागवृक्षाला सिंचन करा. त्यामुळे या वृक्षावरील एक देवता प्रसन्न होऊन तुम्हाला ज्ञान देईल. ह्याच मनोधैर्याने 6 महिने अथक परिश्रम करावे लागणार आहेत. म्हणजे प्रत्येक वेळी एक याप्रमाणे सर्व देवता तुम्हाला अनुकूल होतील. ते ऐकून नाथांनी तिला वंदन केले. तेव्हा त्यांना आशीर्वाद देऊन ती स्वस्थानी निघून गेली. त्यानंतर तिने सांगितल्याप्रमाणे सर्व विधी यथासांग करून मच्छिंद्रनाथांनी 6 महिन्यात या नागाश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली. त्यांनी दिलेल्या विद्यांच्या आधारे त्यांनी शाबरी विद्या म्हणून एक स्वतंत्र ग्रंथच लिहिला. अशा प्रकारे सामर्थ्यवंत होऊन ते बंगालकडे निघाले. ओम नमो आदेश. ब्राह्मण श्रीस भस्मदान. बंगालमध्ये चंद्रगिरी नामक गावात सर्वोपदयाळ नावाचा एक श्रीमंत व धर्मानुगामी ब्राह्मण राहत असे. त्याची पत्नी ही सुंदर, सद्गुणी व पतिव्रता स्त्री होती. त्या दाम्पत्यास मूलबाळ नव्हते, म्हणून ती दोघे व्यथित असत. एके दिवशी नाथ त्यांच्या घरी भिक्षेसाठी गेले असताना त्यांचे तेजस्वी रूप पाहून ब्राह्मणीने त्यांना आपली व्यथा सांगितली. तेव्हा त्यांनी आपल्या जोडीतून चिमटभर भस्म काढले. ते सूर्यमंत्राने भारले व तिला देऊन म्हणाले, तू याचे सेवन कर. याच्या प्रभावाने तुझ्या पोटी हरिनारायण जन्म घेतील. पुढे 12 वर्षांनी मी स्वतः येऊन त्यांना अनुग्रह देईन. त्यानंतर तिने दिलेली भिक्षा घेऊन ते निघून गेले. ही गोष्ट तिने शेजारच्या स्त्रियांना सांगताच त्यांनी तिला खानफाट्या साधूंच्या चेटूक कथा सांगून घाबरवून सोडले. त्यामुळे मनात विकल्प उत्पन्न होऊन तिने ते भस्म गोठ्याच्या मागे शेण टाकण्याच्या उकिरड्यात टाकून दिले. ओम नमो आदेश. नाथपंथाचा अध्याय क्रमांक 2 त्याबद्दल मी तुम्हाला सांगितले. त्याचबरोबर नाथपंथात मच्छिंद्रनाथाकडून जी ओम नमो आदेश.